श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रावण महिना सुरू झाला आहे. बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. वातावरण भक्तिमय झालं आहे आणि आज आहे श्रावणातील पहिला गुरुवार. हा गुरुवार प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप खास आहे, कारण श्रावण म्हणजे भक्तीचा, विश्वासाचा आणि आत्मशुद्धीचा महिना असतो. आजच्या विशेष दिवशी काही गोष्टी मनापासून केल्या तर आपलं मन शांत होतं आणि स्वामींच्या चरणी आपली भक्ती अधिक दृढ होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्रावणातील पहिला गुरुवार का खास आहे? श्रावण महिना भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. त्याचबरोबर गुरुवार हा गुरु आणि सद्गुरूंच्या स्मरणासाठी भक्तीचा दिवस मानला जातो. श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांसाठी केवळ देव नाहीत, तर ते सद्गुरूंच्या रूपातील एक आधारच आहेत. म्हणून श्रावणातील गुरुवार स्वामींचं नामस्मरण, प्रार्थना आणि सेवा करण्याला भक्तीमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. पण लक्षात ठेवा, देवाला मोठे मोठे विधी करण्यापेक्षा मनातील विश्वास आणि निर्मळ भावना अधिक महत्त्वाची आहे. गुरुवारी सकाळी काय करावे सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. स्नान करून स्वच्छ कपडे घाला. घरातील देवघर स्वच्छ करून श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. शक्य असल्यास स्वामींना फुलं अर्पण करा. धूप किंवा अगरबत्ती लावा. काही क्षण शांत बसून श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. तुम्ही एवढं मनापासून म्हणा, स्वामी, माझ्याकडून जाणून अजाणून झालेल्या चुका माफ करा. माझ्या मनाला शांतता द्या आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. ही प्रार्थना तुम्ही श्री स्वामी समर्थांसमोर मनापासून केली तर भक्ती पूर्ण होते. स्वामींचं नामस्मरण करा, कारण आजच्या दिवशी काय वेळ मोबाईल, चिंता आणि धावपळ बाजूला ठेवा. डोळे बंद करा आणि हळूहळू म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना मनात आपल्या समस्या आणण्यापेक्षा काही क्षण स्वामींच्या चरणामध्ये स्वतःला समर्पित करा. कारण कधीकधी आपल्याला समस्येचं उत्तर लगेच मिळत नाही, पण त्या समस्येला समोर जाण्याची ताकद मात्र नक्की मिळते. बाहेर पाऊस सुरू असो किंवा आयुष्यात संकटाचा पाऊस, आज बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे, पण कधी कधी आपल्या आयुष्यातही असाच संकटांचा पाऊस येतो, हेही तुम्हाला माहिती आहे. कधी आर्थिक अडचणी येतात, कधी घरातील समस्या, कधी नात्यामधील गैरसमज वाढत जातात, कधी मनात भीती येते आणि कधी आपल्या भविष्याची चिंता असते. अशा वेळी स्वामी भक्ताने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा कधी सोडायची नाही. कारण आपला स्वामीवर विश्वास असला की स्वामी बरोबर संकटाच्या काळी आप मार्ग नक्की दाखवतात. म्हणून स्वामीवर विश्वास नक्की ठेवा. स्वामीवर विश्वास ठेवा आणि आपल्या परीने योग्य प्रयत्न करा. प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि त्या प्रयत्नाचं फळ देणं हे श्री स्वामी समर्थांचं काम आहे. म्हणून आजच्या दिवशी हे एक प्रार्थना नक्की करा. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरात सुख शांती राहू द्या. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला समृद्धी द्या. बुद्धी, ध्यान, सुखी, समाधानी, शांतीने जगू द्या. ज्यांना दुःख आहे त्यांना धैर्य द्या. ज्यांना चिंता आहे त्यांना मानसिक शांतता द्या. आणि माझ्या हातून नेहमी चांगले कर्म घडू द्या. माझ्या जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तुमच्यावरची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. गुरुवारी काय अर्पण करावे तुमच्या विश्वासानुसार स्वामींना फूल, नैवेद्य किंवा फळ अर्पण करू शकता. घरच्या परिस्थितीनुसार साधी पूजा केली तरी चालेल. महत्त्वाचं म्हणजे पूजा करताना मनात अहंकार नसावा. म्हणजे झालं, मी इतकी पूजा केली म्हणून मला हे मिळायलाच हवं, असा व्यवहार देवाशी कधी करू नका. भक्ती म्हणजे मागण्यापेक्षा अधिक कृतज्ञता व्यक्त करणे हे महत्त्वाचं. स्वामींनी आतापर्यंत जे दिलं आहे त्यासाठी त्यांचे आभार माना. एक छोटीशी सेवा माझ्या श्री स्वामी समर्थांसाठी. आजच्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण द्या. एखाद्याला मदत करा. एखाद्याचं मन दुखलं असेल तर त्याच्याशी प्रेमाने बोला.
कारण देवाची भक्ती केवळ देवघरात नाही तर आपल्या वागण्यातही दिसली पाहिजे. आज आपण एक नवीन संकल्प करूया. श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार. श्रावणातील या पहिल्या गुरुवारी एक छोटासा संकल्प करा. मी कोणाचं वाईट करणार नाही, शक्य तितकी चांगली कर्म करेन आणि रागावर नियंत्रण ठेवेन आणि संकटातही श्री स्वामी समर्थांचं नाम कधीच सोडणार नाही. हा संकल्प मनापासून केला तर श्रावणातील तुमची भक्ती अधिक अर्थपूर्ण होईल. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आज बाहेर पाऊस कितीही मुसळधार असो, आकाश कितीही काळं असो, तुमच्या आयुष्यात अडचणी कितीही असोत, मनात एक विश्वास नक्की ठेवा. स्वामी माझ्यासोबत आहेत. कारण भक्ती म्हणजे संकट कधीच येणार नाहीत अशी अपेक्षाही सुद्धा नाही. भक्ती म्हणजे संकट आली तर मी एकटासुद्धा नाही हाही विश्वास नाही. म्हणून आज श्रावणातील पहिल्या गुरुवारी श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून नामस्मरण करा. डोळे बंद करा आणि शेवटचं एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये विश्वासाने लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ प्रत्येक एका स्वामी भक्तापर्यंत नक्की पोचवा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.